मित्रांनो, ज्या दिवशी आपला पेपर असतो त्या दिवशी आपण खूप नर्वस असतो, कारण आपल्याला 1.5-2 वर्षाची मेहनत 1.5 तासामध्ये उतरवायची असते. त्यामुळे आपण खूप घाबरलेलो असतो. त्यामुळे काय होतं मित्रांनो, आपल्याला ज्या प्रश्नाची उत्तरे येतात तरीही आपण घाईघाईमध्ये घाबरलेलो असल्यामुळे आपण चुकीची टिक मार्क करतो व आपल्या हातातून 2-3 मार्क जातात आणि आपण वेटिंगला राहतो. ही खूप मुलांबरोबर होतं. माझ्यासोबत पण झालेलं आहे 2019ला. त्यामुळे ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. मित्रांनो, पेपर चालू झाल्यावर अर्धा पाऊण तास अजिबात घाई करायची नाही. ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला येतात त्या प्रश्नांच्या उत्तरालाच तुम्ही टिक मार्क करायची. जे प्रश्न तुम्हाला कन्फ्युजिंग वाटतात किंवा येत नाहीत ते प्रश्न शेवटला ठेवायचे, जेव्हा पेपर तुमचा सॉल्व झालेला असतो. शेवटला केल्यामुळे त्याचा फायदा असा होतो मित्रांनो, की आपल्याला प्रॉपर त्या प्रश्नाला वेळ देता येतो आणि वेळ दिल्यावरती त्या 8-9 प्रश्नापैकी आपल्याला 2-3 मार्क देऊन जातात मित्रांनो. ते 2-3 मार्क आपल्याला भेटतात आणि आपलं मेरिट लिस्टमध्ये नाव येतं. हे एकदा करून बघा मित्रांनो. मी पण हे करून बघितलेलं आहे, म्हणून तुम्हाला हा सल्ला देत आहे. तुम्हाला आवडला व्हिडिओ तर नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.